नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी अल्जेब्रा मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स म्हणजे संच लिहिण्याच्या पद्धती। चला बघूया। मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स संच लिहिण्याच्या पद्धती। दोन पद्धती आहेत मग यामध्ये, एक म्हणजे लिस्टिंग मेथड और रोस्टेड मेथड, ज्याला आपण यादी पद्धत म्हणतो, आणि दुसरी आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म म्हणजे गुणधर्म पद्धती। त्याच्यापैकी पहिली पद्धत जी आहे लिस्टिंग मेथड, ज्याला यादी म्हणतो। यादी हा शब्द तुम्हाला परिचयाचा आहे लिस्ट नावाचा। रेशन भरताना आपण काय करतो, एका कागदावरती रेशनच्या सामानाची लिस्ट करतो म्हणजे यादी करतो, तशीच इथं यादी करायची। परंतु गणिती भाषेतल्या या सेट प्रकरणामध्ये आपल्याला कशा पद्धतीने यादी करायची त्याचे छोटे छोटे एक दोन नियम आहेत, त्या नियमानुसार लिहायचं। फॉर एक्झाम्पल उदाहरणासहित तुम्हाला जर घेतलं तर ते कदाचित कळेल, म्हणून पहिलेच उदाहरण आपण घेऊया। प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 10। प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 10 म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, 1 ते 10च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या। आता यांची आपल्याला यादी करायची, लिस्ट करायची, रोस्टरमध्ये लिहायचं आहे आपल्याला। मग कसं लिहिणार, तर लिहिण्याचा पहिला नियम की तुमच्या सेटला काहीतरी, जसं आपण सांगितलं, नाव दिलं पाहिजे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की समजा तो सेट आहे तुमचा ए नावाचा, ओके, लिहिला आहे। आता पुढची स्टेप अशी की तो महिरपी कंसात लिहिला पाहिजे, म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा। कर्ली ब्रॅकेट टाकला म्हणजे महिरपी कंस टाकला की याच्यामध्ये तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय अर्थात माहीत पाहिजे, 1 ते 10च्या दरम्यान। आता 1 ते 10च्या दरम्यान मध्ये असणाऱ्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत रे? 1 ते 10 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या। आता मूळ संख्या चालूच कुठून होतात रे? फ्रॉम वेअर स्टार्ट द प्राईम नंबर्स। सो प्राईम नंबर स्टार्ट्स इटसेल्फ फ्रॉम 2। सो 2 इज युअर प्राईम नंबर, then 3 is your prime number, then 5 is your prime number। मग लिहिताना मी कशा पद्धतीने लिहिले तुम्ही निरीक्षण केलंय का? महिरपी कंस टाकला, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जेवढ्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत, व्हॉट एव्हर द डिजिट नंबर्स आय एम गोइंग टू राईट फर्दर, सो दे शुड बी रिटर्न लाईक दिस। म्हणजे पहिली संख्या लिहिली, पुट अ कॉमा, देन राईट सेकंड एलिमेंट, पुट अ कॉमा, then third put a comma। so each and every element should be written in this form by putting comma after writing one digit, one number and so on। मग 2 कॉमा, 3 कॉमा, 5 कॉमा, पुढची प्राईम नंबर संख्या काय असेल? इट इज 7। प्राईम संख्या म्हणजे काय माहित आहे ना तुम्हाला? माहित असेल तर म्हणजे हे कळायला काय हरकत नाही। प्राईम संख्या मूळ संख्या म्हणजे ज्याला स्वतःशिवाय कशाने, एक आणि स्वतःशिवाय कशानेच भाग जात नाही, म्हणून हे 2 जी आहे ती प्राईम पण आहे आणि इव्हन पण आहे, म्हणजे सम पण आहे आणि मूळ पण आहे। 2 ला 2 आणि 1 शिवाय कशाने भाग जात नाही, 3 ला 3 आणि 1 शिवाय कशानेच भाग जात नाही, 5 ला 5 आणि 1 शिवाय कशाने भाग जात नाही, 7 ला 7 आणि कशानेच भाग जात नाही। त्याच्यानंतर इथं 8 दुसऱ्या कुठल्या तरी पाड्यामध्ये टेबलमध्ये आहेच ना, बेचोक 8 वगैरे वगैरे। सो 8 वी कॅनॉट काउंट ॲज अ प्राईम नंबर। 9 3 3 जा 9, सो वी कॅनॉट काउंट this 9 as a prime number। 10, so 10 is also not a prime number, but we have to write the prime number between 1 and 10। मग 1 आणि 10 याच्या दरम्यान असणाऱ्या एवढ्या संख्या आपल्याला मिळतील, आणि ह्या सगळ्या कॉमानी लिहिल्यानंतर शेवटची संख्येच्या शेवटी कॉमा मांडायचा नाही। कंप्लीट दिस कर्ली ब्रॅकेट लाईक धिस, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचा आहे। दॅट्स ऑल, दिस इज द लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड। अशा पद्धतीनं ए बरोबर हा सेटचं नाव, सेट ए इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट 2 3 5 and 7 आर द elements present in the set A which are prime number between 1 and 10। बरोबर, अशा प्रकारे लिस्टिंग मेथड खूप सोपी आहे। अजून एक उदाहरण घेऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की अजून लिहिताना काय काय प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये। आता इथं आपण सेकंड उदाहरण घेऊया की लेटर्स इन द वर्ड डिव्हिजन।
काय लिहायचं आपल्याला? लेटर्स इन द वर्ड डिव्हिजन किंवा कुठलंही घ्या, म्हणजे आपण स्वतःचं नाव घ्या किंवा इथं पुस्तकात डिव्हिजन उदाहरण दिले म्हणून मी ते घेतो, तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. कारण नंतर हा व्हिडिओ पाहून पुन्हा तुम्ही पुस्तकात पाहिलं की बाबा ते परिचयाचं दिसतं जरा, म्हणून मी थोडंसं पुस्तकाच्या संपर्कात राहूनच तुम्हाला उदाहरणं सांगत आहे. सो लेटर्स इन द वर्ड डिव्हिजन. सो DIVISION. डिव्हिजन या वर्डमध्ये असणाऱ्या लेटर्स म्हणजे अक्षरांचा संच आपल्याला तयार करायचा आहे बाय लिस्टिंग मेथड. सो गिव्ह दिस सेट, नेम ऑफ दिस सेट इज B and again put a curly bracket like this. आता इथं एक नियम अक्षरांच्या बाबतीमध्ये, कुठलाही इलेमेंट हा डबल काउंट करायचा नाही. दुसरी अजून एक त्याच्यामध्ये आपल्याला सूट अशी असते की तुमचे ह्यातले जे काही इलेमेंट असतील ते इलेमेंट आपण कॉमा देऊन लिहू शकतो, शिवाय त्यांची ऑर्डर म्हणजे कशीही लिहिली तरी चालतात, पहिला दुसरा क्रमानच लिहावा असं काय नाही, उलटं लिहिलं तरी चालेल, पण ते लेटर्स किंवा ते डिजिट किंवा ते इलेमेंट त्याच्यामध्ये आले पाहिजे सर्वच्या सर्व. आता डिव्हिजनमध्ये आपल्याला फर्स्ट वर्ड काय दिसतोय तुम्हाला? D घेतला, कॉमा ॲज युज्युअल. सेकंड वर्ड काय दिसतोय तुम्हाला? I. ओके, हे त्याच्यातली अक्षरं आहेत, त्या अक्षरांचा आपण संच बनवतोय, यादी बनवतोय. परत तुम्हाला काय दिसतोय? V. पुट अ कॉमा अगेन आफ्टर V. आता व्हीच्या नंतर आय दिसतोय, पण आय तर आपण ऑलरेडीच लिहिलेला आहे या ठिकाणी, म्हणून त्या आयला परत रिपीट करायचं नाही, हे डोक्यात बिंबवा, तुमच्या मनामध्ये बिंबवा. त्याच्यामुळे आय सोडून पुढचा वर्ड कुठला आहे, पुढचं लेटर कुठला आहे, अक्षर कुठला आहे? इट इज S. सो पुट अ कॉमा अगेन आफ्टर S. अगेन यू विल फाइंड आय राईट हिअर. मग घ्यायचा का त्याला? शॅल वी टेक इट? नो. सो वी कॅनॉट टेक आय रिपीटेडली. म्हणून आपण आयला रिपीट करायचं नाही, रिपीट घ्यायचं नाही, पुन्हा पुन्हा घ्यायचं नाही. एकदा घेतलं की त्याचा विषय संपला. त्याच्यामुळं त्याच्या पुढचं अक्षर आहे आयच्या पुढं O, तो एकदाच आलाय, एकदाच घ्यायला काय हरकत नाही. त्याच्यामुळं परत काय घ्यायचं त्याच्या पुढे? N. N हा सुद्धा तुम्हाला एकदाच आलेला दिसतोय. संपले अक्षर. DIVISION डिव्हिजन. डिव्हिजन याच्यामध्ये 1 2 3 4 5 and 6 एवढेच अक्षर होती. एवढ्याच अक्षरांपासून तो डिव्हिजन शब्द तयार झालाय. स्पेलिंग तयार करताना, डिव्हिजन उच्चारताना आपल्याला आय वगैरे जे आहे ते बऱ्याच ठिकाणी वापरलं गेलंय, त्याच्यामुळे डिव्हिजन वर्ड तयार झालेला आहे. अशा प्रकारे कुठलाही वर्ड असेल किंवा कुठलीही डिजिट असेल, वरती पाहिलं तर अंक रिपीट करायचे नाहीत किंवा अक्षर रिपीट करायचे नाहीत. एकदा एलिमेंट घेतला की तो एकदाच लिहायचा, पण कॉमा करून महिरपी कंसात लिहायचा. एवढंच लिस्टिंग मेथडमध्ये आहे. ओके, आता याला अनुसरच आपण लगेच काय करूया? दुसरी जी मेथड आहे त्याला बघूया. दुसरी मेथड काय आहे तुमच्याकडे? दुसरी मेथड आहे रूल मेथड. रूल मेथड. रूल मेथडलाच आपण काय म्हणतो अजून? सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गुणधर्म पद्धत. काय म्हणतो याला? गुणधर्म पद्धत. मग सेट बिल्डर फॉर्म शिकायचा असेल तर नीट लक्षात घ्या, यादी आपल्याला सहज तयार करता येते. मग सेट बिल्डर मध्ये काय गंमत आहे बरं? तर सेट बिल्डर मध्ये तुम्हाला जो दिलेला सेट आहे तो शब्दामध्ये दिलेला असतो, ओळीमध्ये दिलेला असतो किंवा शब्दाच्या स्वरूपात मांडलेला असतो. त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉपर्टी लपलेली असते, ती शोधायची आणि त्याची लिस्ट तयार करायची. त्याला म्हणायचं रूल मेथड. पण हा झाला रूल मेथडचा पहिला भाग. पण रूल मेथडनी, सेट बिल्डर फॉर्मनी आपल्याला तो सेट लिहायचा कसा हा वेगळा प्रॉब्लेम आहे किंवा हा वेगळा प्रकार आहे. ते आधी बघूया मग. ओके, मग तेही आपण समजा
वरच्याच उदाहरणाने जर ते घेतलं तर बरं पडेल तुम्हाला. वरती एक उदाहरण दिले तुम्हाला, प्राईम नंबर बिटवीन 1 and 10, बरोबर की नाही. आता हा मला सेट बिल्डर फॉर्म मध्ये समजा लिहायचा असेल, कुठला, प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. आता त्याची जर आपण लिस्ट तयार केली, काय तयार केली लिस्ट आपण, 2, 3, 5 and 7, 1 ते 10च्या दरम्यान असणाऱ्या प्राईम नंबर मूळ संख्यांचा संच येतो. पण त्या संचाला आपल्याला सेट बिल्डर मध्ये मांडायचंय. सेट बिल्डर मध्ये मांडताना समजा मी त्याला सी नाव देतो. ओके, नीट लक्षात आहे मी कसं लिहितोय ते. इथं सुद्धा आपल्याला महिरपी कंस लागणार आहे, कर्ली ब्रॅकेट लागणार आहे. मग कर्ली ब्रॅकेट आता नीट आहे का परत एकदा, 3, 2, 3, 5, 7 हे जे आहेत यांना आपल्याला एक अक्षर वापरायचं असतं. आपण एलिमेंटला कुठली अक्षर वापरतो, स्मॉल मध्ये ABCD XY MNPQ काही वापरतो. मग सर्वांसाठी एकत्रितपणे हा कशाचा संच आहे रे, तर हा प्राईम नंबरचा संच आहे, हा प्राईम नंबरचा सेट आहे. मग त्या प्राईम नंबरसाठी एकच लेटर घ्यायचं, एलिमेंटसाठी सार्वजनिक वापरायचं, दॅट इज XY वॉट एव्हर. आपलं फेवरेट एक्स आणि वायचं, त्यामुळे आपण तेच घेतोय. दुसरं जर गणितामध्ये आलं तर ते समजून घ्या की ते लेटरसाठी वापरलं. मग तुमचा तो लेटर असेल एक्स, एलिमेंटला नाव देऊया आपण एक्स. मग इथं मी एक्स लिहितो बघा, एक्स. ओके, त्यानंतर एक व्हर्टिकल लाईन ओढायची एवढी. या व्हर्टिकल लाईन ओढली म्हणजे त्याचा अर्थ असतो सच दॅट. काय म्हणायचं याला, सच दॅट म्हणायचं. म्हणजे एक्स लिहिला, उभी लाईन मारली, त्याच्यानंतर मग आपल्याला काय विचारलंय की तो कशाचा संच आहे, त्या संचामधला घटक काय आहे, त्याची एकत्रितपणे सार्वजनिक प्रॉपर्टी गुणधर्म लिहून टाकायचा. दॅट्स ऑल. म्हणजे काय, तरी तर परत आता लिहितो की हा जो एक्स आहे त्या संचामधला तो कसा आहे. सो दॅट एक्स इज अ प्राईम नंबर. एक्स कसा आहे, प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. 1 and 10. Okay, curly bracket completed. So here we have wrote the set C in rule method, by rule method or set builder form. आता ह्याला वाचायचं कसं, वाचायचं कसं म्हणजे इथं तुम्हाला मी लिहून दाखवतो बघा. आता कशा पद्धतीने मी त्याला वाचू शकता. सेट A is, set A is the set of all x such that x, set A is the set of all x such that x is a prime number between 1 and 10. ओके, इथं ए च्या ऐवजी काय सी आहे. इथं आपला सेटचं नाव ए नाही आहे, सी आहे, सी. सो आय विल रब इट, सेट हां सी आहे. सो सेट सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. फुल स्टॉप. हे त्याचं एक्सप्लेनेशन रीडिंग झालं. मग रीडिंग करताना मी तर परत एकदा सांगतो. आता सेट सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट म्हणजे उभी रे, सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. हेच आपण इथं लेखी स्वरूपात मांडलेलं आहे. म्हणजे गुणधर्म प्रकट केला, प्रॉपर्टी त्या ठिकाणी तुम्ही काय केली, त्या ठिकाणी मांडलेली आहे. ओके, अशा प्रकारे हा सेट आपल्याला अशा पद्धतीनं मांडता येतो. यालाच आपण म्हणतो रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे, आता पुढे आपण त्याची काही उदाहरणं बघूया. फॉर एक्झाम्पल
आपण सेट बी घेऊया. वरचंच उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी. कुठलं? लेटर्स इन द वर्ड डिव्हिजन. सो दिस सेट बी इज रिटन इन द फॉर्म ऑफ लिस्टिंग मेथड. दॅट इज लेटर्स इन द वर्ड डिव्हिजन. त्या डिव्हिजन मधले सर्व जे लेटर्स आहेत त्या ठिकाणी लिस्टिंग मेथडने लिहिलेत. कुठलाही लेटर रिपीट केलेला नाही. परंतु जे वरती सांगितलंय तीच त्याची प्रॉपर्टी. आपल्याला काय सांगितलंय की डिव्हिजन या वर्डमध्ये जे लेटर्स आहेत त्यांचा तो सेट आहे. मग रूल मेथडमध्ये ती फक्त प्रॉपर्टी लिहायची. फक्त लिहिताना काय करायचं आपल्याला? बी इज द सेट ऑफ ऑल वाय. ॲज लाईक सेट सी, instead of x we are going to use y just for the sake of element x च्या ऐवजी आपण y घेतोय. म्हणजे हा y जो आहे तो त्या पूर्ण सेटमध्ये असणारे जे काही इलेमेंट वापरलेले आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांच्यासाठी एकत्रितपणे आपण तो y घेणार आहोत. म्हणजे पण हा y नेमका आहे काय? कशाबद्दल y आहे तो? सो y is. So again, B is the set of all y such that, Ubiresh, that y is a letter of the word division and curly bracket complete. Y is the letter of the word. म्हणजे Y हा त्या डिव्हिजन वर्ड मधला लेटर आहे. मग आता डिव्हिजन या वर्ड मध्ये असणारे सगळे लेटर साठी एकच अक्षर. मग ते लिस्टिंग मेथड मध्ये असे मांडायचे, परंतु रूल मेथड मध्ये अशा पद्धतीने ते मांडायचे आहेत. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड धिस रूल मेथड. ओके, सो देर आर number of examples given on your page number 3. So let us discuss about that example as well. Okay, as I told you before, in your book on page number 3 some examples are given. Let us see the explanation of these examples. What are these examples? So on page number 3, on the left hand side, set A, B and C are given. So set A in the set builder form, I am going to read it, listen carefully. And on the right hand side, this set builder form is converted into listing method, that is roster form. यादी पद्धतीने लिहिलाय. मग कशा पद्धतीने लिहिलाय ते आपण बघूया. मग तो सेट काय बरं, तर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असेल. तर सेट A is the set of all x such that x is a letter of the word डिव्हिजन. सो हे एक्झाम्पल आपण आधीही पाहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे त्याचं डिव्हिजन मध्ये जे काय वर्ड लेटर्स आहेत ते सगळे लेटर्स आपण कॉमा देऊन कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण पूर्ण करून लिहिलेलं आहे. ओके, सो देर इज नो नीड टू गिव्ह मोर एक्सप्लेनेशन अबाउट दॅट सेट. ओके, नाउ लेट्स सी द सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल इज सेट बी. सो सेट बी, सो आय एम गोइंग टू रीड इट, लिसन केअरफुली. सेट बी इज रिटन इन द फॉर्म ऑफ सेट बिल्डर फॉर्म. So set B is the set of all y such that y is a number such that y square is equal to 9. So y square is equal to 9. म्हणजे हा फॉर्म्युला स्वरूपामध्ये आपल्याला दिलेला आहे. So while converting into listing form, what do I have to know about this set? What is the property? Y square is equal to 9 means what? So our element is that element whose square is 9. So tell me which number square is 9. So we have two numbers, that is -3 and +3. -3 चा आपण स्क्वेअर +9च येतो आणि +3 चा आपण स्क्वेअर +9च येतो. म्हणजे या दोन संख्या ज्या आहेत इंटिजरच्या फॉर्म मध्ये, त्या दोन संख्या म्हणजेच आपल्या त्या सेटमध्ये येणाऱ्या लिस्टिंग फॉर्म मध्ये येणाऱ्या कॉमा करून देण्यासाठी लिहिता येतील. ओके, सेट बी प्रमाणे सेट सी सुद्धा बघूया आपण. सेट सी इज इक्वल टू, सो सेट सी इज द सेट ऑफ ऑल झेड सच दॅट झेड इज द मल्टिपल ऑफ 5 and is less than 30.
लेस दॅन 30. सो मल्टिपल ऑफ 5. लिस्टिंग मेथडमध्ये त्या रोस्टरमध्ये लिहिलेली जी प्रॉपर्टी कुठली आहे की आपली संख्या आहे 5च्या पटीतली. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पटीतली. आणि शिवाय लिमिटेशन दिले की अप टू 30. लेस दॅन 30 म्हणजे 30 पेक्षा लहान. 5च्या पटीमध्ये मल्टिपल ऑफ 5. सो लेट्स काउंट द टेबल ऑफ 5. 5चा पाडा म्हणा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20 and 5 5 जा 25. म्हणजे 5 10 15 20 आणि 25. तर अशा प्रकारे 30 पेक्षा लहान 25 पर्यंत आपण 5च्या फरकाने संख्या लिहू शकतो. अशा प्रकारे लिस्टिंग मेथडमध्ये या सर्व संख्या तुम्ही कॉमा देऊन कर्ली ब्रॅकेट किंवा महिरपी कंस पूर्ण करून जर लिहिल्या तर तुमची लिस्टिंग मेथड पूर्ण झाली. ओके. त्याच्या खाली अजून काही उदाहरणं तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये गाळेल जागा भरायला दिलेली आहेत. एक एक बघूया आपण आता. त्याच्या खाली बघा परत एकदा सेट ए दिलेला आहे. मग सेट ए मध्ये काय दिले बरं? 2 4 6 8 10 12 and 14. ह्या संख्या कशा आहेत? लिस्टमध्ये दिलेत. त्याला रूल मेथडमध्ये लिहायचं आहे आपल्याला. रूल मेथडमध्ये लिहिताना कसं लिहिणार आहोत? नेमकं त्या लिस्टमध्ये काय प्रॉपर्टी ही शोधून घ्यायची. मग काय बरं त्याच्यामध्ये? 2 4 6 8 10 12 and 14 ह्या काय इव्हन नॅचरल नंबर्स आहेत, परंतु त्याला लिमिटेशन आहेत. लेस दॅन 15. लेस दॅन 15. So your rule method set will be like this. Set A is the set of all x such that x is an even natural number less than 15. That's it. Okay, understood? I hope you understood that. Second set. So second set is given in the form of rule method. You have to convert it into roster form. So what is the second set? B. So I am going to read it. Set B is the set of all x such that x is a perfect square number between 1 and 20. So what is mean by perfect square? Perfect square means the number which is the square of integer. Square of integer म्हणजे अशी संख्या की जी कोणाचा तरी स्क्वेअर आहे, कोणाचा तरी वर्ग आहे, त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणतो. मग आपल्याला 1 ते 20 च्या दरम्यान, बिटवीन 1 and 20 च्या दरम्यान परफेक्ट स्क्वेअर कोण कोण आहेत? सो 1 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 1 चा वर्ग 1च असतो. त्यानंतर 4. ओके. सो 4 इज द स्क्वेअर ऑफ 2. त्यानंतर त्याच्या पुढे 9 असेल. 9 च्या नंतर 16 असेल. 16 च्या नंतर 25. मग 25 घ्यायचं का तिकडे? बिकॉज लिमिटेशन इज गिवन. व्हॉट इज लिमिटेशन? लेस दॅन 20. लेस दॅन 20 किंवा 20 पर्यंतच. म्हणून आपल्याला फक्त काही 1 4 9 आणि 16 एवढ्या 4 संख्या येतील. सो पुट अ कॉमा बिटवीन देम अँड कंप्लीट युअर कर्ली ब्रॅकेट. दिस इज युअर सेट बी. सिमिलरली सेट सी. सो सेट सी इज गिवन इन द रोस्टर फॉर्म. व्हॉट इज गिवन इन द सेट सी? A E I O U. So you are very much familiar with the A E I O U. These are the English letters. We call them as vowels. म्हणजे त्याला काय आपण म्हणतो? स्वर म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये. बस. तर फक्त एवढंच लिहायचं. तिथं काय फॉर्म्युला तयार होणार नाही किंवा काय नाही. सो सेट सी इज द सेट ऑफ ऑल y such that y is a vowel in English grammar किंवा इंग्लिश असं लिहा. कंप्लीट द ब्रॅकेट. सो दिस इज हाऊ वी कॅन राईट द सेट C. Now set D. So now set D is given in the rule method. So how it is given? Set D is equal to, or in the form of reading, set D is the set of all y such that y is a color in the rainbow. Color in the rainbow. सो हेही तुम्हाला माहित आहे की रेनबो मधले म्हणजे इंद्रधनुष्यातील सगळे कलर तुम्हाला कदाचित माहित असावेत. कोणते कोणते कलर आहेत तेच फक्त आपल्याला लिस्ट करून लिहायचे आहेत. कोणते कोणते कलर असतात? इट इज रेड. रेड म्हणजे तांबडा किंवा लाल. देन O फॉर ऑरेंज. देन Y फॉर येलो. G फॉर ग्रीन. ओके. देन B फॉर ब्ल्यू. I फॉर इंडिगो. इंडिगो म्हणजे पारवा. आणि सर्वात शेवटी असतो तो म्हणजे V म्हणजे व्हायोलेट, जांभळा. म्हणजे असे 7 जे कलर आहेत ते सर्व कलर तुम्हाला त्या सेट डी मध्ये टाकायचे आहेत कॉमा देऊन. ओके. कुठलाही एलिमेंट रिपीट झाला नाही पाहिजे. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट.
That's it, your set D. Now set P. It is also given in the rule method. So how it is? How to pronounce it? Set P is the set of all x such that x is an integer and condition is given. This x is greater than x and less than 3. Greater than -3 and less than +3. So integer. मला सांगा की ग्रेटर दॅन -3 म्हणजे कुठे जावं लागेल आपल्याला? -3च्या उजवीकडे, कारण आपण नंबर लाईन वरती जसं जसं उजवीकडे जातो तसं काय होतं? संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. वी गॉट द बिगर नंबर्स. सो -3 पेक्षा मोठी पाहिजे. सो -2 and -1 and 0. ओके. सो दीज आर द ग्रेटर नंबर, बिगर नंबर दॅन -3 आणि लेस दॅन +3. आपल्याला कुठपर्यंत बघावं लागेल? -2, -1, 0, 1 and 2. ओके, दॅट्स इट. म्हणजे -2, -1, 0, 1 and 2. These are the numbers which we want in our listing form. Okay, so put this value, these numbers in set P in the listing form and complete your bracket with commas. Now last set. Last set is given in the listing method. We have to write in the roster form or set builder form. Let us see. 1, 8, 27, 64 and 125 ... timber bracket complete. What type of this set is? What is the property hidden in that set? कुठली प्रॉपर्टी लपलेली आहे त्याच्यामध्ये? नीट व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. एक म्हणजे 8 घ्या तुम्ही तिथं. 8चा जर म्हणजे 8 हा एक प्रकारचा क्यूब आहे. 27 कशाचा तरी क्यूब आहे. 64 कशाचा तरी क्यूब आहे. 125 कशाचा तरी क्यूब आहे. म्हणजे सगळे क्यूब आहेत. आणि 1चा क्यूब काय? त्याचा कुठला इंडेक्स असेल तरी येतं, त्याच्यामुळे तोही कोणाचा तरी क्यूब आहे. 1 त्यानंतर 8, 27, 64 आणि 125. So 125 is the cube of 5, 64 is the cube of 4, त्यानंतर 27 is the cube of 3, then 8 is the cube of 2 and 1 is the cube of only 1. याचा अर्थ सेट बिल्डर मध्ये आपल्याला प्रॉपर्टी सापडलेली ती मांडायची कशी? M is the set of all Z such that Z is the cube of natural number. Bracket complete. का? तर नॅचरल संख्यांचे ते क्यूब आहेत किंवा घन आहेत म्हणून त्याला नॅचरल नंबर म्हणायचे. किंवा फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही त्याला कसं लिहू शकता? M is the set of all Z such that Z is equal to n cube and n काय आहे? n belongs to natural number. n belongs to natural number. That's it. So bracket complete. अशाही पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकतात. खूप सोपं आहे. एकदा का सेट तुम्हाला जमलं तर प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 सोडवायला तुम्हाला मदत होईल. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तोपर्यंत याचाच तुम्ही काय करा? लिहून सराव करा. एकदा बघा, नंतर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. खूप सिंपल आहे. ओके, तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.